आणि आम्ही देवाला भंडाऱ्याचा ज्यावेळेस यात्रा होते त्यावेळेस यात्रेमध्ये भंडारा हा उधळला जातो आणि आमच्या श्रद्धेला कुठल्याही प्रकारे तडा जाता कामा नये. तर हा भंडारा उधळला जाणारा भंडारा हा प्युअर हळदच आहे आणि असलाच पाहिजे या मताचा मी आहे. खंडोबाची जी देवस्थान आहे डेफिनेशन येईल आणि याची कारवाई सुद्धा सुरू होईल. मधल्या काळामध्ये मी तुकारामजी मुंडे साहेबांची भेट घेतली होती आणि त्यांना एक विनंती केली होती की ज्या ठिकाणी जेजुरीसारखा खंडोबा असेल, पालीचा खंडोबा असेल किंवा कोथरूडचा खंडोबा आहे किंवा इतर खंडोबाची जी देवस्थान आहे अशा ठिकाणी, आणि जसं माझं गाव आहे ज्या ठिकाणी भैरवनाथाची यात्रा होते, अशा अनेक भैरवनाथांच्या यात्रेमध्ये भंडारा उधळला जातो. तर हा भंडारा उधळला जाणारा भंडारा हा प्युअर हळदच आहे आणि असलाच पाहिजे या मताचा मी आहे. दुर्दैवाने भंडाऱ्याचं कुठेही डेफिनेशन हे कायद्यामध्ये नसल्यामुळे याचा गैरफायदा काही ठराविक लोक घेतात. तर यामध्ये डेफिनेशन होणं गरजेचं आहे, याचं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे आणि त्यांनी मला शब्द दिलाय. अपेक्षा आहे की अधिवेशनाच्या आधी हे डेफिनेशन येईल आणि याची कारवाई सुद्धा सुरू होईल, कारण हा शेवटी आमच्या श्रद्धेचा विषय आहे आणि आमच्या श्रद्धेला कुठल्याही प्रकारे तडा जाता कामा नये. तुम्ही भंडारा म्हणून विकलं जातं तर त्याच्यावरती क्लिअर लिहिलेलं असतं याच्यामध्ये कॉर्नस्टार्च आहे. आता साधं उदाहरण पाहायचं झालं, भंडारा आम्ही काही शेकडो वर्षांपासून उधळतोय, आमचे पूर्वज उधळतातच आणि आम्ही देवाला भंडाऱ्याचा ज्यावेळेस यात्रा होते त्यावेळेस यात्रेमध्ये भंडारा हा उधळला जातो. कॉर्नस्टार्च अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये आलेला आहे. जर कॉर्नस्टार्च अलीकडच्या काळामध्ये भारतात आला असेल तर तो भंडाऱ्यात असूच कसा शकतो, हाही प्रश्न संशोधनाचा आहे. त्यामुळे भंडारा हे हळद आहे आणि जे तुम्हाला जर देव पावायचा असेल, देवाकडनं श्रद्धा असेल, असं वाटत असेल की देवाने आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे, तर जिथे आपल्याला खात्री तिथून हळद घेऊन जायची आणि तो भंडारा म्हणून उधळायचा. नक्कीच आपल्यावरती खंडोबा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.